हातामध्ये वाघनख चढवण्यापूर्वी आणि प्रतापगडावर इतिहास रचण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात विजापूरच्या आदिलशाहीला असे काही धक्के दिले होते ज्यामुळे विजापूरचा दरबार थरथर कापत होता. तोरणा किल्ल्यापासून सुरू झालेला हा वादळातील प्रवास अफजल खानाच्या येण्यापूर्वी कुठपर्यंत पोहोचला होता, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बालपणीत शिवरायांच्या मनात आपण अवतरलो आहे, पुढे मोठे कार्य करणे आहे अशी दैवी जागृती निर्माण झाली होती. शहाजीराजे विजापूरच्या सेवेत कर्नाटक प्रांतात बंगळूर येथे होते. त्यांच्याकडे नारोपंत दीक्षित हे कारभारी होते, ज्यांचे पुत्र रघुनाथ पंत व जनार्दन पंत अत्यंत हुशार होते. शहाजीराजांच्या जहागिरीत पुणे परगणा येत होता, ज्याची देखभाल शहाजीराजांनी नेमलेले दादोजी कोंडदेव पाहत होते. दादाजी पंत जेव्हा बंगळुरास शहाजीराजांच्या भेटीस गेले तेव्हा त्यांच्यासोबत बाल शिवाजीराजे आणि जिजाऊ आऊसाहेब पुण्यास येण्यास निघाले. त्यावेळी शिवरायांचे वय अवघे 12 वर्षाचे होते. पुण्याचा कारभार सांभाळण्यासाठी शहाजीराजांनी विश्वासू कारभाऱ्यांची फौज सोबत दिली होती. शामराव निळकंठ पेशवे, रामकृष्ण पंत मुजुमदार, नारोपंत दीक्षितांचे चुलत भाऊ सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस. पुण्यात आल्यावर शिवरायांनी सर्वप्रथम आजूबाजूची 12 मावळे काबीज केली. तेथील बंडखोर देशमुखांना कैद करून व वश करून वचक निर्माण केला. याच काळात पुढे दादाजी कोंडदेव यांचे निधन झाले. दादाजी पंतांच्या निधनानंतर शिवरायांनी स्वतः कारभार हाती घेतला. सुपे महाल येथे शिवरायांच्या सावत्र आईचे भाऊ म्हणजेच मामा संभाजी मोहिते कारभार पाहत होते, जे शिवरायांना जुमानत नव्हते. शिवरायांनी मोठ्या चातुर्याने शिमग्याच्या सणाचे निमित्त साधून पोस्त मागण्याच्या बहाण्याने सुपे येथे अचानक छापा टाकला. मामा संभाजी मोहिते यांना कैद करण्यात आले. त्यांच्याकडील 300 पागेचे घोडे, अफाट द्रव्य आणि कापड हस्तगत करून संपूर्ण सुपे परगणा स्वराज्याला जोडला. या मोहिमेनंतर तुकोजी चोर मराठा यांना लष्कराचे सरनोबत केले. शिवरायांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून 3 लाख होनची संपत्ती, कापड, जड जवाहीर आणि 200 घोडे हस्तगत केले. त्यानंतर अहमदनगरवर मोठी लढाई करून 700 घोडे आणि हत्ती पाडाव केले. यातून स्वराज्याकडे 3000 घोडदळ फौज तयार झाली. या फौजेचे सरनोबत पद माणकोजी दहातोंडे यांना दिले गेले. किल्ले कोंढाणा आदिलशाहीच्या ताब्यातील हा बलाढ्य किल्ला शिवरायांनी भेद करून म्हणजे युक्तीने आणि गुप्त मार्गाने आपल्या ताब्यात घेतला. पुरंदरचा आदिलशाही किल्लेदार निळकंठराव मरण पावला होता. त्याच्या 2 पुत्रांमध्ये किल्ल्याच्या मालकीवरून अंतर्गत भांडण सुरू होते. शिवरायांनी मध्यस्थीच्या बहाण्याने पुरंदर गाठले. दोन्ही भावांना समजावून सांगतानाच युक्तीने त्यांना कैद केले आणि पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचे ठाणे बसवले. शिवरायांच्या सैन्याने कोकणात उतरून कल्याण भिवंडी जिंकली आणि आदिलशाहीचा माहुली किल्ला ताब्यात घेतला. मावळे लोक या भागात सैन्याची जुळवाजुळव करू लागले. मुरुमदेव नावाचा एक प्रचंड दुर्गम डोंगर वसवून शिवरायांनी त्याचे नाव राजगड ठेवले. त्यावर 4 माच्या वसवून त्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवले. कोकणातील जावळीचे चंद्रराव मोरे हे विजापूरचे मांडलिक होते. त्यांच्या सोबतीला शृंगारपूरचे सुर्वे आणि शिर्के होते. मोरे यांच्याकडे 10 ते 12 हजार झुंजार लष्कर होते. त्यांना नमवल्याशिवाय स्वराज्य विस्तार अशक्य होता. शिवरायांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्याशी सल्लामसलत केली. चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही. रघुनाथ बल्लाळ सबनीस 100 ते 125 निवडक धारकरी घेऊन जावळीला गेले. आम्ही राजे शिवरायांकडून वकिलीसाठी आलो आहोत असे सांगून त्यांनी चंद्रराव मोरे व त्यांचे बंधू सूर्यराव यांची एकांतात भेट घेतली. योग्य संधी साधून सबनीसांनी मोरे बंधूंवर कटारीचे वार करून त्यांचा वध केला. मुख्य नेते मारले गेल्याचे कळताच शिवराय स्वतः फौजेसह जावळीवर चालून गेले आणि संपूर्ण जावळी काबीज केली. तेथेच त्यांनी प्रतापगड हा अजेय किल्ला बांधला. चंद्ररावांचा भाऊ हनुमंतराव हा चतुर्बेट येथे ताकद धरून होता. शिवरायांनी आपल्या महालदाराला म्हणजेच संभाजी कावजी याला सोयर तुईरीचे नाते लावून तिकडे पाठवले. संभाजी कावजीने हनुमंतरावाचा विश्वास जिंकून एकांतात कटारीने त्याचा वध केला. शिवथर खोऱ्यातील बंडखोर बावजीराव यालाही कैद करून त्याचे डोळे काढण्यात आले. जावळीनंतर शिवराय सुर्वे राजांवर चालून गेले. सुर्वे पळून गेले.
त्यांचे कारभारी शिर्के यांच्याशी तह करून त्यांचे राज्य हस्तगत केले. स्वराज्य खूप मोठे झाल्यावर शिवरायांनी मंत्रिमंडळात मोठे बदल केले. शामराव निळखंडे यांना दूर करून अफाट कामगिरी करणाऱ्या मोरत्रिंबक पिंगळे यांना पेशवाई दिली. बाळकृष्ण पंतांऐवजी निळो सोनदेव यांना सुरनीशी दिली. गंगाजी मंगाजी यांना वाकणीशी दिली. लष्कराचे मुख्य सरनोबत म्हणून नेताजी पालकर यांची नियुक्ती केली. त्यांच्या हाताखाली 7,000 पागा आणि 3,000 शिलेदार अशी 10,000ची घोडदळ फौज उभी राहिली होती. मावळे पायदळाची संख्या ही 10,000वर गेली होती आणि मावळ्यांचे सरनोबत पद येसाजी कंक यांना देण्यात आले. याच काळात शिवरायांची पत्नी सईबाई यांना पुत्र झाला. त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. स्वराज्यात मोठा उत्सव आणि दानधर्म झाला आणि राजे राजगडावर राहून पुढील कारभार पाहू लागले. सभासद बखरीत उल्लेख केलेली ही सर्व तयारी म्हणजेच पुणे परगण्याचा बंदोबस्त, सुपे महाल हस्तगत करणे, जुन्नर नगरची लूट, कोंढाणा पुरंदरचा ताबा, जावळीच्या मोरेंचा आणि शृंगारपूरच्या सुरव्यांचा पाडाव आणि शेवटी मोरोपंत पिगळे, नेताजी पालकर व येसाजी कंक यांच्या नेतृत्वात उभी राहिलेली 20,000ची फौज हाच तो पाया होता ज्याच्या बळावर शिवाजी महाराजांनी पुढे येणाऱ्या विजापूरच्या बलाढ्य अफझल खानाचा प्रतापगडच्या पायथ्याशी वध केला. तर मित्रांनो, अफझल खान येण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धीचा आणि गनिमी काव्याचा वापर करून आदिलशाहीला असे जबरदस्त धक्के दिले होते. तोरणात ते प्रतापगड हा प्रवास केवळ किल्ले जिंकण्याचा प्रवास नव्हता, तर विजापूरच्या जुलमी सत्तेचा पाया मुळापासून उखडवून हादरवून टाकणारा वादळातला प्रवास होता. पण ही तर फक्त वादळापूर्वीची शांतता होती, कारण ह्या धक्क्यांनी बिथरलेली आदिलशाही आता महाराजांना रोखण्यासाठी तिच्या सर्वात क्रूर आणि बलाढ्य सरदाराला पाठवणार होती, तो म्हणजे अफझल खान. जेव्हा अकराळ विकराळ खान विजापूरवरून स्वराज्यावर चालून आला तेव्हा पुढे काय घडलं, महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा कसा वध केला, हे आपण पाहणार आहोत या मालिकेच्या पुढच्या भागात. जर तुम्हाला आजचा हा इतिहास आणि आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढचा अफझल खान वधाचा थरारक भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय जिजाऊ, जय शिवराय.